नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात एका अतिशय रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. माझी संपूर्ण तयारी झाल्यावरच मी काम सुरू करेन, असा विचार आपण सर्वच जण कधी ना कधी करतो, बरोबर? पण ही अमर्यादित तयारी किंवा परफेक्ट होण्याची धडपड खऱ्या अर्थानं स्वतःलाच मागे खेचण्याची एक अत्यंत गुंतागुंतीची पद्धत कशी असू शकते, याचा आज आपण अगदी अचूक आणि सविस्तर वेध घेणार आहोत. चला तर मग थेट मूळ प्रश्नाकडे वळूया. सतत तयारी करत राहिल्याने अनेकदा हाती काहीच का लागत नाही किंवा शून्य प्रगती का होते? बऱ्याचदा असं होतं की वाचायची राहिलेली अनेक पुस्तके, अर्धवट सोडलेले कोर्सेस आणि आता मी जवळजवळ तयार आहे या विचारांच्या मागे आपण स्वतःला लपवत असतो. या सगळ्या प्रक्रियेमुळे वर्षानुवर्षे जो मानसिक थकवा येतो तो खरोखरच भयानक असतो. वरवर पाहता असं वाटतं की आपण एक भक्कम पाया रचत आहोत, पण प्रत्यक्षात आपण फक्त कृती पुढे ढकलत असतो, नाही का? मानसशास्त्राच्या भाषेत यालाच द रेडीनेस ट्रॅप म्हणजेच तयारीच्या जाळ्यात अडकणे असं म्हटलं जातं. बुद्धिबळ आणि मार्शल आर्ट्समधील जागतिक दर्जाची चॅम्पियन जॉश वेट्स्किन यांनी या एका विशिष्ट मानसिकतेकडे लक्ष वेधले आहे. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा केवळ शिस्तीचा किंवा वेळेचा अभाव नाही, तर ही एक प्रकारची अत्यंत हुशार अशी बचाव करण्याची मानसिकता आहे. आपण अशा एका मानसिक चक्रव्यूहात अडकतो जिथे आपली खरी क्षमता सुरक्षितपणे लपून राहते आणि आपण नुसत्या निष्क्रिय तयारीलाच आपलं कौशल्य समजण्याची मोठी चूक करत राहतो. आता या समस्येची नेमकी कारणं काय आहेत हे समजून घेऊया. याचं पहिलं मुख्य कारण म्हणजे आपल्याला सगळं माहीत असण्याचा भ्रम. जैविकदृष्ट्या विचार केल्यास एक अत्यंत कडू सत्य समोर येतं. मानवी मेंदू केवळ निष्क्रियपणे माहिती घेतल्याने कधीच काहीही शिकत नाही. आपण कितीही ट्युटोरियल्स पाहिली किंवा पुस्तकांच्या ओळी अधोरेखित केल्या तरी त्याचा प्रत्यक्ष उपयोग होत नाही. आपले जीवशास्त्र या बाबतीत अतिशय कठोर आहे. जेव्हा केवळ निष्क्रियपणे माहिती ग्रहण केली जाते तेव्हा मेंदू त्या अमूर्त नियमांना कमी प्राधान्य किंवा लो प्रायोरिटी देतो. पण जेव्हा प्रत्यक्ष कृती केली जाते, चुका होतात आणि त्या सुधारल्या जातात, तेव्हा मात्र मेंदू त्याला जगण्यासाठी अत्यंत आवश्यक म्हणजेच सर्व्हायव्हल क्रिटिकल मानतो. खऱ्या अर्थाने नवीन कौशल्य शिकण्याची प्रक्रिया याच चुकांमधून सुरू होते. हे झालं जीवशास्त्राबद्दल. आता थोडं मानसशास्त्राकडे वळूया. या समस्येचं दुसरं मोठं कारण म्हणजे स्वतःच्या संभाव्य महानतेचे रक्षण करण्याची आपली प्रवृत्ती. जोपर्यंत एखादा प्रकल्प केवळ नियोजन आणि तयारीच्या टप्प्यात असतो तोपर्यंत आपला अहंकार अतिशय सुरक्षित असतो. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार्ल जंग यांचा या संदर्भातला एक विचार खरोखरच विचार करायला लावणार आहे. त्यांनी याला रिफ्युजल ऑफ द हिरो म्हणजेच नायकाचा नकार असं म्हटलं आहे. आपलं मन अशी एक हुशार आणि गुंतागुंतीची सबब तयार करतं जी एखाद्या मोठ्या शहाणपणासारखी वाटते. स्वतःचे खरे काम जगासमोर आणणे आणि त्यावरून पारखले जाणे यातील असुरक्षितता टाळण्यासाठी आपला अहंकार अचानक इमर्जन्सी ब्रेक लावतो. हे सगळं सोप्या शब्दांत सांगायचं तर ही एक प्रकारची संरक्षणात्मक रचना आहे, अगदी एखाद्या जुन्या व्रणासारखी, जेणे आता स्वतःलाच खरा चेहरा समजायला सुरुवात केली आहे. कोणत्याही गोष्टीत 100% खात्री असणे हा केवळ एक भ्रम आहे. आपले सर्वोत्तम प्रयत्नपणाला लावल्यावरही कदाचित ते पुरेसे ठरणार नाहीत हे कटू सत्य समोर येण्याची जोखीम टाळण्यासाठीच आपण सतत तयारी करत राहतो आणि प्रत्यक्ष कृती करणे जाणीवपूर्वक टाळतो. मग आता प्रश्न असा पडतो की या मानसिक आणि जैविक जाळ्यातून बाहेर कसं पडायचं? या समस्येवरील सर्वात अचूक उपाय कोणता? तर तो उपाय म्हणजे बळजबरीनं आउटपुट काढणे किंवा स्वतःला कृती करण्यासाठी भाग पाडणे. जॉश वेट्स्किन यांनी यावर एक अतिशय प्रभावी आणि थेट उपाय सांगितला आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जे लोक सर्वात वेगाने कोणतंही नवीन कौशल्य आत्मसात करतात ते आधीच परिपूर्ण तयारी असलेले नसतात, तर ते जाहीरपणे आणि बेधडकपणे चुका करायला तयार असतात. पूर्णपणे तयार होण्याआधीच कृती करणे आणि चुका करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण खरी तयारी ही कृतीनंतर मिळणारी गोष्ट आहे, ती आधी मिळत नाही. उदाहरणार्थ 6 महिने केवळ एखादी भाषा शांतपणे शिकत बसण्यापेक्षा आजच एखादं चुकीचं वाक्य बोलून पाहणं जास्त फायद्याचं ठरतं. ही सतत टाळाटाळ करण्याची सवय मोडण्यासाठी एक ठोस 3 टप्प्यांची पद्धत राबवणं आवश्यक आहे. पहिली पायरी म्हणजे अचूकतेने सराव करणे. दुसरी पायरी एक्स्टिंक्शन बर्स्ट म्हणजेच टाळाटाळ करण्याच्या सर्वोच्च तीव्रतेशी कटिबद्ध राहणे. आणि तिसरी पायरी जाणीवपूर्वक किंवा हेतूने विश्रांती घेणे. आता आपण या प्रत्येक पायरीवर अगदी सविस्तर चर्चा करूया. तर सुरुवात करूया पहिल्या पायरीपासून. पहिली पायरी आहे अचूकतेने सराव करा. बऱ्याचदा आपण खूप वेळ सराव करतो, पण त्या दीर्घकाळ चालणाऱ्या आणि दिशाहीन अभ्यासाच्या सत्रांमधून मिळणारे परिणाम हळूहळू कमी होत जातात.
त्यामुळे केवळ वेळेचा कालावधी वाढवण्यापेक्षा सरावामधील अचूकतेवर अधिक भर देणं अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या नवीन कौशल्याचे जर छोटे छोटे भाग केले तर त्यातले सर्वात महत्त्वाचे आणि मूलभूत असे 20% भाग वेगळे काढा. याच 20%वर इतके लक्ष केंद्रित करा की त्यातून 80% परिणाम मिळतील. जोपर्यंत हे काम करण्यासाठी मेंदूला कोणताही जाणीवपूर्वक विचार करावा लागत नाही तोपर्यंत हा सराव करत राहणं अत्यंत फायद्याचे ठरते. आता पुढे जाऊया आणि पाहूया हा सराव पुढे कसा विकसित होतो. दुसरी अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे एक्स्टिंक्शन बर्स्ट. जेव्हा आरामदायी वाटणारी ती तयारी अचानक थांबवली जाते आणि अस्वस्थ करणारी प्रत्यक्ष कृती सुरू होते, तेव्हा जैविकदृष्ट्या शरीरात एक प्रचंड मोठी घबराट निर्माण होते. या घबराटीमुळे अचानक अजून एकच पुस्तक वाचूया किंवा अजून एक ट्युटोरियल पाहूया अशी तीव्र इच्छा निर्माण होते. पण इथे एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, हे तुमच्या अपूर्ण तयारीचं लक्षण अजिबात नाही. हाच तो एक्स्टिंक्शन बर्स्ट आहे. म्हणजेच टाळाटाळ करण्याची सवय तिच्या सर्वोच्च तीव्रतेवर असते, कारण सुरक्षितेचे बक्षीस आता हिरावून घेतलेले असते. ही भावना अगदी नैसर्गिक आहे आणि सर्वांनाच जाणवते. हे समजून घेणं इथे अत्यंत महत्त्वाचं आहे. यानंतर आपण या प्रक्रियेच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि अंतिम पायरीकडे वळतो आहोत. तिसरी पायरी, हेतुपूर्वक विश्रांती. कोणतीही नवीन गोष्ट शिकताना फक्त सराव करणे पुरेसे नाही, तर विश्रांती घेण्याची योग्य पद्धत समजून घेणे तितकेच निर्णायक ठरते. विज्ञान अगदी स्पष्टपणे सांगते की शिकण्याची प्रक्रिया किंवा न्यूरोप्लॅस्टिसिटी सरावाच्या वेळी नाही तर विश्रांतीच्या वेळी पूर्ण होते. जर केवळ प्रचंड थकवा येईपर्यंत आपण सराव करत राहिलो तर मेंदूत फक्त चुका पक्क्या केल्या जातात. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिकलेले कौशल्य आत्मसात करण्यासाठी संपूर्ण विश्रांती आणि मानसिक शांतता अनिवार्य आहे. विश्रांती हा वेळेचा अपव्यय नाही तर प्रक्रियेचाच एक भाग आहे. आता आपण आजच्या या संपूर्ण विश्लेषणाच्या निष्कर्षाकडे येत आहोत. कृती करण्याची वेळ किंवा वास्तवाची हाक. आजच आणि याच क्षणी कृती अपूर्ण असली तरीही ती तात्काळ सुरू करण्यासाठी आपण एक वैचारिक दृष्टिकोन समजून घेऊया. मगाशी पाहिलेल्या कार्ल जंग यांच्या संकल्पनेकडे परत वळायचं झालं तर याला जाणीवपूर्वक शरणागती, कॉन्शियस सरेंडर म्हणता येईल. परिस्थिती परिपूर्ण होण्याची वाट न पाहता उघड्या डोळ्यांनी कृती करण्याचा हा एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे. जीवन हे आधी परिपूर्णपणे सोडवून मग जगण्याची समस्या नाही, हे आता आपण कायमचं समजून घेतलं पाहिजे. म्हणूनच आज आपण सर्वांनी मिळून ही काही तात्काळ पूर्ण करायची कार्ये हाती घेऊया. सध्या तयारीच्या टप्प्यात असलेला असा एखादा प्रकल्प निवडा. तो जसा आहे तसा अपूर्ण आणि कच्च्या स्वरूपात अंमलात आणा. स्वतःच्या भीतीशी तडजोड करणे आता थांबूया. यश नाही तर अपयशातून मिळणाऱ्या प्रतिक्रियेचा शोध घेऊया, कारण आपला मेंदू यशासाठी नाही तर अपयशातून मिळणाऱ्या फीडबॅकसाठी खऱ्या अर्थाने आसुसलेला असतो. ज्यांना या मानसिक अडथळ्यांचा सामना अधिक सखोलपणे करायचा आहे त्यांच्यासाठी 30 दिवसांचा मार्ग दाखवणारी पुस्तके उपलब्ध आहेत. या मूळ स्रोतात नमूद केलेली बियॉन्ड द शॅडो आणि डायलॉग्स विथ द अनकॉन्शियस ही ई-बुक्स खाली पिन केलेल्या कमेंटमध्ये सहज उपलब्ध आहेत. नक्की चेक करा. आता जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा विचार. सध्या अशी कोणती विशिष्ट गोष्ट आहे जी टाळली जात आहे? त्याचं वर्णन करणारा एक शब्द खाली कमेंटमध्ये नक्की नोंदवा. कायम लक्षात असू द्या, ज्या क्षणी वास्तवाची अस्वस्थता निवडण्याचा निर्णय घेतला जातो त्याच क्षणी हे टाळाटाळीचे चक्र कायमचे संपुष्टात येते. पुढचं पाऊल वाट पाहत आहे. चला, फक्त तयारी नको तर प्रत्यक्ष कृतीतून सुरुवात करूया.